नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय रत्नाकर मतकरी यांच्या कबंध या गूढ कथा संग्रहातील गूढकथा. आपली आजची कथा आहे बाबल्या रावळाचा पेटारा. ही कथा कमालीची सुंदर आहे. मला पहिल्यांदाच मी जेव्हा वाचली तेव्हा मला खूप आवडली. याच्यामध्ये अनेक कंगोरे आहेत. माणसाच्या वर्तनाविषयी आहे, त्याच्या गप्प राहण्याविषयी आहेत, त्याच्या अत्याचाराविषयी, अन्यायाविषयी, अशा बऱ्याच गोष्टी यामध्ये त्यांनी लिहिलेल्या आहेत. मला खूप आवडली कथा. आता मी वाचणार आहे, पण मला एक सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये कोकणी किंवा मालवणी भाषा असते, ती वापरली गेली आहे आणि ती काही माझ्या वापरातली नाही. त्याच्यामुळे मी प्रयत्न करणार आहे वाचण्याचा. पण जर काही चुकलं, माझा ॲक्सेंट चुकला किंवा काही शब्दांचा उच्चार चुकला तर प्लीज सांभाळून घ्या, कारण मी पहिल्यांदाच वाचते ही भाषा. तर ऐकूयात आपली आजची कथा, बाबल्या रावळाचा पेटारा. कुणी काही जोरजोराने वाजवू लागले की मला फार भीती वाटते. तडतड तडतड ताशा, झनझन झनझन झांजा ढोल, सावकाश पण एका तालात, ढम 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 ढम. साधे घासलेटचे डबे, ढन ढन ढन. भयानक. हे सारे असे कर्कश वाजायला लागले की पोटात भीतीचा गोळा उठतो. वाटते यापासून पळून जावे, पण नाही पळता येणार. त्यांना माहिती आहे की हे माझ्यासारख्याला सहन होत नाही, म्हणून मुद्दामच तर वाजवतात. एकटा दुकटा नाही, ते बरेच जण आहेत. त्यांना कल्पना आहे की माझे त्यांचे पटणार नाही. माझ्यासारख्याला शांतता हवी, सौम्यपणा हवा, म्हणून तर त्यांचे आपले वैर. त्यांना शांतता नको, मुळीच नको. त्यांना हवा नाद, ठण ठण ठणा ठणा, ढाम ढाम ढाम. त्या नादातून येते ती बेहोशी त्यांना हवी. सगळ्यांनी वाजवले की सगळे जवळ येतात, एकत्र होतात, सोबत मिळते एकमेकांची. नाद नसला की शांतता असते, एकटेपणा असतो, तो असह्य होतो. म्हणून ते वाजवीत राहतात, एकसारखे वाजवीत राहतात, दुसऱ्याला असह्य होईपर्यंत. तेव्हाही नाही का त्यांनी असेच केले? ते एकसारखे वाजवतच राहिले. थांबा थांबा असे म्हटले तरी ऐकले नाही. उलट मलाच चुप बस असं म्हटलं आणि बाजूला ढकललं. साहजिकच होतं. माझं वय त्यावेळेस अगदीच लहान, गुडघ्या एवढा पोर होतो मी. नुसता हात उगारला तरी लांब पळणारा. पण आता सुद्धा ते माझं काही चालू देणार नाहीत. गोंगाट करीत, आरडाओरडा करीत वाजवीत राहतील, वाजवीतच राहतील. कारण मी एकटा आहे, ते अनेक आहेत. तेव्हाही मी एकटा होतो, सगळा गाव त्यांचा होता. केवळ लहान होतो म्हणून नाही, पण एकटा होतो म्हणून. गोंगाटात भाग न घेणारा, आवाज न आवडणारा, न संतापणारा, कोणाचा काटा न काढणारा, मी एकटाच होतो. त्यांच्यापेक्षा फार वेगळा होतो. आणि ते साऱ्या गावभर पसरले होते. गुन्हेगाराक शासन ह्या जाऊकच वया, ते रंगात आले की एकमेकांना सांगत. नाहीतर देवाचं कोप नाही जातलो. असा पाप भिरू, देव भिरू गाव. पण कोण गुन्हेगार, कसले शासन? गाव ठरवतील तो गुन्हेगार, मनात आणील ते शासन. आणि गाव म्हणजे ते जोरजोरात नगारे बडवणारे. होळी 4 दिवसांवर आल्यापासूनच गावात वाजपे सुरू झाली होती. 4-8 जणांचे गट सकाळपासून निघायचे. डबे, बोर्ड, थाळ्या, काय मिळेल ते हातात घेऊन वाजवीत घराघरांसमोर उभे राहायचे आणि होळीची वर्गणी गोळा करायचे. नाही म्हणायची कुणाची शामत, पण नुसती अनिच्छा दाखवली तरी त्याच्या आईमाईचा उद्धार व्हायचा. फक्त चवली पावली नव्हे, तर कुणाकुणाकडे होळीत टाकण्याजोगे जुने काय सामान आहे त्याची देखील चौकशी व्हायची. कोणी सामानाचा लोभ दाखवला तर शिव्या देऊन त्याची संभावना व्हायची. मेल्या, अजून कित्याक ह्यो बागतू का? बसान बसान लाकडा झिजिवलीस, एका खुर्ची म्हणतस? रांड्याच्या 3 तरी पाय असत का हिचे जाग्यार? असे विचारतानाच हलवून हलवून ते फर्निचर अधिकच खिळखिळे केले जाई. झालेच तर कुणाची फळे न धरणारी आंब्याची झाडे असत,
कुणाचे माडाचे खुंट. एवढे असूनही न विचारता पळवलेली लाकडे, मांगराची झापे आणि तोडलेली झाडे यांच्या पायी मालकाने मारलेल्या बोंबा होळीच्या पुढे 15 दिवस चालू राहत. वाजपी मंडळी बाबल्या रावळाच्या दारात आली तेव्हा बाबल्या पेज पीत होता. त्याची बायको गोकुळा त्याला भाजी वाढत होती. वाजपी खळ्यात आले तेव्हा ती पातेले ठेवून दारापर्यंत आलेली दिसली. उंबरठ्याच्या बाहेर काही ती आली नाही, पण तिची उंच शेलाटी आकृती आत उभी राहतात सगळ्यांनी चावाचूप होऊन एकमेकांकडे पाहिले. वाजविणारे देखील क्षणभर वाजवायचे थांबले. बसा हा रे, एवढी पेच संपवा निलय, बाबला रावळ आतूनच ओरडला. मग मंडळी खळ्यातच बसली. मंडळी म्हणजे 2-4 मोठी माणसं, दम देण्यापुरती. बाकीची पोरं सोरच. धोतराने मिशी पुशीत बाबला रावळ बाहेर आला. रावळ दिसण्यात उजवा होता. मिशा, कल्ले आणि बलदंड शरीर यांमुळे तो भलताच मर्दानी दिसे. मला मात्र त्याचे ते दुसऱ्याचा कचरा केल्यासारखे छद्मी हसणे कधीच आवडत नसे. रावळाच्या मर्दानी दिसण्यावर देखील गावाचे कुचकट शेरे असायचेच. खोकून खोकून छातीचे 3 पाट झालेले म्हातारे देखील रावळाला उघड उघड विचारेत, काय उपयोग मेल्या तुझ्या पैलवानकीचा, एक झील तरी काढलास. हे बोलणे रावळाच्या मनाला झोंबत असलेच पाहिजे. पण वरवर तो हो 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 असं करून खोटे हसायचा आणि म्हणायचा, काय सांगताला साप्पा, या गोष्टी देवाच्या हातींच्या. आम्ही काही कमी केलं देवाक. जत्रत पैलू बोकुड कापतात तो आमच्या नावाचो, पण नाही येण्या द्या देवाक, ते का काय करतालास. एक मात्र खरे की देवासाठी म्हणून काहीही मागितले तरी बाबल्या रावळाची ना नसे. म्हणूनच होळीसाठी सामान जमा करणाऱ्या मंडळींना रावळाचा भरवसा होता. दरवर्षी तो मोडक्या तोडक्या तुकड्यांबरोबर लाकडाची एक तरी धड वस्तू द्यायचाच. काय दितले रावळा यंदा, मंडळींपैकी एकाने विचारले. काय शिल्लक ठेवलाय तुम्ही, रावळ हसत हसत म्हणाला. खुर्ची म्हणा नको, टेबल म्हणा नको, जे ते होळीत नेऊन जाळल्यात. आता परवाच्या दिवशी मुंबईसून कपाट हाडला, त्या घालताय का तुमच्या बोडख्यार कसा. काहीतरी बोला नकोस हा, कपाटाचा राहू दे, नीट सामक्या बोल, काय देशीत. हो ना करता करता बाबल्या रावळ माडीवर ठेवलेली एक प्रचंड संदूक द्यायला तयार झाला. पेटी तशी जुनीच, वाडवडिलांपासूनची, पण अजून मजबूत होती. मात्र तिच्यात ठेवलेली जुनी भांडेकुंडी बाहेर काढायला रावळाला सवड हवी होती. वाटेल तेवढी सवड द्यायला मंडळी तयार झाली. सर्वांनी शेवटी बाबल्याकडून पेटी उचलायचे ठरले आणि मंडळी पुढल्या घरी निघाली. परत त्यांचे वाजप सुरू झाले. कानात बोटे घालावी लागतील एवढ्या जोरजोराने ठणाठणा करून डबे वाजवणे, मध्येच दचकायला होईल असे खणकन झांजा आपटणे, ताटांवरती काठ्या बडवणे आणि त्यातूनही अधिक भयंकर अशा त्यांच्या गप्पा. बघितलास कशी लपली दाराड आमका भिवून. लपतली नाही तर काय, रांडक तोंड खाय असा गावाक दाखवूक. मेली गावाचं निर्वंश करूक बघता हा, पण म्हणूनचा गाव तसं सोडतला नाही तुका. देवाचं काम म्हणून या वाजप देवाचा वाजवला तेव्हा कशी जीव टाकू केली, पुढं कशी येत, तेव्हा पुढं लपानच रवतली, जखीन मारे ती. बिचार रावळ माणूस नुसतो देवावानी, पण ह्या उदासा घरात एकदाची मरात तवा सुटतलो. मरूची नाही अशी तशी, त्या का मारतली ती माणूस खाय. हसणे, बडबड, वचवच आणि सगळ्या वाद्यांचा एकत्र गलका. ठाण ठाण ढणा ढणा झन झन झन. दुसऱ्या दिवशी मी रावळांच्या घराजवळच्या रानातून चाललो होतो तर मला गोकुळाने हाक मारून बोलावले. लोक गोकुळाविषयी काहीही म्हणत, पण तिने हाक मारून बोलावले की मला आनंद व्हायचा, कारण ती नेहमी काहीतरी चांगले चुंगले हातावर ठेवायची. केसांवरून, पाठीवरून मायेने हात फिरवायची. तसे म्हटले तर ती मला एकट्यालाच खाऊ द्यायला बोलवायची असे नाही. पूर्वी ती आजूबाजूच्या सगळ्या मुलांना जवळ करायची. परके नवीन मूल गावात आले की आपणहून खायसून इलस रे असं म्हणून चौकशी करायची. ती हा असा सगळ्या मुलांविषयी ओढा का दाखवीत असे याचे कारण उघड होते. बाबल्या रावळाला मूल नव्हते.
रावळांचे बाजारात दुकान होते. ते बऱ्यापैकी चालत होते. तेव्हा आल्या गेल्याच्या हातावर गुळ खडा ठेवणे काही गोकुळाला महाग नव्हते. पण असते महाग तरी तिने तोंडाचा घास काढून मुलांच्या हातावर ठेवला असता. इतकी तिला मुले आवडत. आणि गुळ नाही तरी गुळासारखी मधुरवाणी होतीच तिच्यापाशी. पण ही झाली पूर्वीची गोष्ट. आजकाल सगळे बदलले होते. गोकुळाने हाक मारल्यावर मुले थांबत नाहीची झाली होती. उलट तिच्याकडे लक्षच नसल्यासारखे दाखवून ती दुसरीकडे बघत तऱ्हातऱ्हा चालती व्हायची. तिच्या नजरेच्या टप्प्यातून बाहेर पडली की धूम ठोकून घर गाठायची. गोकुळाच्या हे लक्षात येई. ती पदराने डोळे टिपीत घरात जाई. एकदा माझ्या बरोबरीचे एक पोर असे धूम ठोकून पळत जाताना मला दिसले. मी विचारले, काय रे श्रावणा, तुका गोकुळ्यान हाक मारली तर पळालाच खे का थैसून? श्रावण काहीच उत्तर न देता चालू लागला. ए रे श्रावणा, अरे बोललंच नाही की त्यात, तुका काय वाटला तिनं काम सांगूक बोलवला? अरे खाऊक देतली होती खाजा बिजा. आमका नको बाबा तो खाजा. श्रावण शिष्टपणे म्हणाला. आज खाजा घेऊचा आणि उद्या मागे मसनात जाऊचा. मसनात म्हणजे र? मी धसकून विचारले. तेव्हा श्रावणाकडून सगळी बातमी कळली. गोकुळा म्हणे मुलांना करून घालते. म्हणजे तिच्या हातचा खाऊ घेतलेली पोरे जगत नाहीत. जगली तरी किरकिरी होतात, नाहीतर वेडी सुद्धा होतात. म्हणून सगळ्या आयांनी आपल्या पोरांना बजावून ठेवले होते. रे काय घेऊ बिऊ नकात हा, त्या हडळीच्या हातचा घ्याल तर मरशात फुक्काट. पोरे देखील या धमकीने घाबरून गेली होती. याला फक्त माझा अपवाद, कारण मला धमकवायला आईच नव्हती. काहीतरीच काय, मी श्रावणाला हटकले. माझो नाही विश्वास. अरे गोकुळ्यासारखी नंबरी बाई असं कुणाचा वाईट करीत तरी हट. यावर त्याने मला अनेक गोष्टी सांगितल्या. दूधवाल्या सावंतांच्या पोरीला गोकुळ्याने खणाचा परकर पोलका शिवला. तो शिवल्यापासून तिने कधी तो अंगालाच लावला नव्हता. त्या दिवशीच तिला जो बारीक ताप यायला लागला त्याने अजून तिचे अंग सोडले नव्हते. मुंबईहून एक गोरागुमटा मुलगा नारकरांच्या इथे पाहुणा आला होता. गोकुळाने त्याला नुसते कोणाकडे रे येईलस असं म्हणून विचारलं. मात्र त्या रात्रीच फुरसे चावल्याचे निमित्त होऊन तो खलास झाला. आणि तो मारण्याचा पदू एक दिवस गोकुळाला दळायला हात लावला त्याने. तेव्हापासून दर औसे पुनवेला त्याला जो दमा लागतो तो वैद्य केले, मांत्रिक केले तरी उतरत म्हणून नाही. गावातल्या बायका नदीवर, हळदी कुंकवाला, देवळात कुठेही भेटल्या की गोकुळाविषयी हेच बोलत. आपण वांझोटा तर वांझोटा, हा दुसऱ्याची पोरा खाता असे म्हणत. दिसते बघा कशी पहाडासारखी, पोरा खाऊन खाऊन माजली असा. आमच्यासारखे पोराबाळांचे कष्ट असत त्या का? दुसरी एखादी किरकोळ बाई खोकत खोकत म्हणे, पंचा का सांगूक वया, ही पिढा आमच्या गावात नको, ठेवशात निर्वंश जातले एकेकाचे. तिसरी सुचवायची, मेला बाबल्या रावळ्याक तरी कसा निभावता? घरकरीण ही असली जखीन, दुसऱ्यासारख्या सोडून दिली असती असली माणूस खाय बाई कुठली. पहिली नवीनच मुद्दा काढे. तिला परस्पर उत्तर मिळे, आगो तो काय करतलो ते का काय समजणार नाही, पण सोडून दिल्यान तर त्याच्यावरच नाही गो चेटूक करतली ती. आणि सोडून खाय दितलो ते का घळत ना माहेर, ती मेल्या वाचून बापड्याक दुसरा लगीन पण नाही करता येऊचा. शिरा पडो मेलीच्या तोंडाव. मग कुजबूज आणखी वाढायची. बडबड बडबड बडबड. कुणाला तिला ती दर औसेला मध्यरात्री घरासमोरून जाताना दिसायची, तर कुणी तिला पिंपळावर बसलेले बघायचे. कुणी तिला गुलाल लांबून लिंबे फेकताना, तर दुसरे कुणी तिला मुलांचे जावळ उपटताना जवळ पकडलेलेच असायचे. स्वतःक पोर नाही म्हणून गोकुळा इतरांच्या पोरांवर करणी करतं, हे सगळ्या गावाला पटले होते. गोकुळा बाहेर पडे तेव्हा बोलणाऱ्यांची तोंडे गप्प होत, पण त्यांच्या रोखलेल्या नजराच विचित्रपणे बोलू लागत. होता होता गोकुळाने बाहेर पडणे सोडले. बारशाला, डोहाळ जेवणाला तर कोणी तिला बोलावीतच नसे, पण लग्नामुंजीला देखील एकटा रावळ चोरासारखा जाऊन यायचा. पहाटे उठून गोकुळा विहिरीवरची कामे आटपायची.
देवळात जाणेही तिने बंद केले होते. फार कशाला, कुणी आले गेले तरी ती उंबरठ्यात येतच नसे. घरातूनच बोले. तोंड लपवून वावरण्याची ही शिक्षा ती स्वतःची स्वतःच घेत होती. मला मात्र तिने हाक मारली की अपूर्वाई वाटायची. तिने दिलेला खाऊ खाऊन मी अजून कधी आजारी पडलो नव्हतो आणि तिच्यासारखी बाई कोणाचे काही वाईट करील यावर माझा विश्वासही नव्हता. जे काही गावात व्हायचे ते योगायोगानेच, त्यात गोकुळाचा बिचारीचा काय दोष? हे आत्ताच्या सारखे तेव्हा स्पष्ट समजत नसे खरे, पण आतून जाणवायचे म्हणा, किंवा गावातले लोक बोलतात म्हणूनच म्हणा. मला काही त्या अफवेत तथ्य वाटत नसे. मी गोकुळाने बोलवलं की धावत जायचो तो जायचोच. त्याही दिवशी मी तसाच गेलो. गोकुळाने माझ्या हातावर एक मोठा चेंडूसारखा चुरमुऱ्यांचा लाडू ठेवला आणि म्हणाली, खाऊन टाक. मी घाईघाईने खाऊ लागलो. ती माझ्याकडे पाहत शांत हसत उभी राहिली. तिचा शांत चेहरा मला फार आवडायचा. गोकुळा चांगलीच उंच होती. उंचीच्या मानाने थोडी कृश होती, पण चेहरा इतका देखणा होता, इतका सौम्य होता की या चेहऱ्याची बाई कुणावर चेटूक करील, लहान मुलांचा बळी घेईल हे अशक्यच वाटावे. तू का आऊस आठवता रे तुझी? तिने अचानक विचारले. मी नकारार्थी मान डुलावली. माझी आई इतक्या लहानपणी गेली होती की मला आई नसल्याचे सुख दुःखच नव्हते. एवढे मात्र कधीतरी वाटायचे की मला गोकुळासारखी आई असती तर तिने रोज चुरमुऱ्यांचा लाडू दिला असता. मला पाणी द्यायला म्हणून गोकुळा वळली तो तिच्या पाठीच्या चोळीखालच्या उघड्या भागावर एक लालसर वळ दिसला. मी तिला विचारले, यागो काय गोकुळ्या? ती दचकली, मग म्हणाली, काय नाही रे, लागला असत कुठशिक. मी नीट पाहून म्हटले, नाही गोकुळा, लागतेला खय, चांबड्याच्या वादीन मारल्यावरही दिसत्या. मी त्या वळावर बोट ठेवले. वेदनेने तिचे अंग थरथरले. कोणी मारला? बाबल्यानी? मी अगदी मूर्खासारखा प्रश्न विचारला होता. वादीने मारल्याचा वळ उठला होता आणि घरात बाबल्याशिवाय दुसरे कोणी नव्हते. तेव्हा त्यानेच मारले असणार या सोप्या हिशेबाने मी तो प्रश्न विचारला होता, अगदी निसंकोचपणे. पण आता वाटते की तो प्रश्न विचारणे अगदी चुकीचे होते. त्याचे उत्तर देणे तर अतिशय अवघड. पण तेव्हा मात्र मी अगदी सहजपणे विचारून गेलो होतो. माझ्या या प्रश्नाने ती गोरीमोरी झाली. मला म्हणाली, तू का कित्याक निसत्या पंचायती? तू खा आणि चालाक लाग बघूया. मी गप्प झालो. मुकाट्याने लाडू संपवला, पाणी प्यालो आणि जाऊ लागलो. तशी तीच आपणहून म्हणाली, चाललास? उद्या ये हा. आणि मग एकाएकी तिने मला जवळ ओढून घेतलं, घट्ट धरून ठेवलं आणि ती मुसमुसून रडायला लागली. म्हणाली, मेल्या, तुझी आऊस तुका लहानपणी सोडून गेली. तिच्यापेक्षा माझ्या वटीत आला असतंस तर कुणाची छाती होती माका नाही नाही तर बोलूची आणि जनावरावानी मारूची देखील. मी हळूच स्वतःला सोडवून घेतलं. मोठी माणसं रडताना पाहिली की मला फार विचित्र वाटायचं. तिच्याकडे एकदा वळून पाहिलं आणि मी घराच्या दिशेने धूम ठोकली. लांबवर वाजंत्र्यांची वाद्य ऐकू येत होती, ताड ताड, झिन झिन झिन. आज मी त्यांच्याबरोबर वर्गणी गोळा करायला गेलो नव्हतो. तो दिवसच मोठा विचित्र होता, कारण आणखी एक चमत्कारिक गोष्ट त्याच दुपारी माझ्या नजरेला पडायची होती. आमच्या घराची वाट भंडाऱ्याच्या घराच्या पाठच्या बाजूने जात असे. भंडाऱ्याच्या पाठच्या बाजूला टिचभर खळा होता. शेजारी सगळी झुडपे. रस्त्यावरून कोणी गेले तरी खळ्यात चाहूल लागणे कठीण. आधी फार कोणी जातच नसे, कारण ती तशी आडवाटच होती. त्यातून वेळ भर दुपारची. कशाला कोण जाणार असल्या उन्हातून? रावळाच्या घरातून मी जो बाहेर पडलो तो पळत पळतच घरी निघालो. अनवाणी पायाला उन्हाचे चटके बसत होते म्हणून पाय टेकले न टेकले असे धावत घर गाठायची घाई करीत होतो. एवढ्यात झुडपांमधल्या रिकाम्या जागेतून मला 4 पायऱ्या सखलात असलेला भंडाऱ्याचा खळा दिसला आणि तिथे जे दिसले त्याने मी गारच झालो. भंडाऱ्याच्या खळ्यात एका दोरीच्या बाजेवर कामरुणे घातली होती आणि त्या कामरुणांवर भंडाऱ्याची शांता पडली होती.
तिला लकटूनच बाबल्या रावळ रेलला होता आणि पुन्हा पुन्हा तिच्या अंगझटीला जात होता. ती लाडात येऊन नको नको असं म्हणत होती आणि अधिकाधिक जवळ जात होती. दोघेही खिदळत होती. मी आजपर्यंत बाई बाप्याला असे करताना कधीच पाहिले नव्हते. एकदम माझ्या शरीरावर शहारा उभा राहिला. कानशिले तापली, पाय लटलटायला लागले. मी आवंढा गिळला. वाटले की दिसते आहे ते पाहू नये, आणि तरीही ते चोरून पाहताना काहीतरी वेगळीच गंमत येत होती. वाजपी कुठेतरी जवळच्या घरात गेले असावेत. त्यांचे वाजवणे अधिकच जोराने ऐकू येऊ लागले होते. ताड ताड ताड, झण खण खण. समोर जे काही चालले होते त्याला त्या वाद्यांनी एक विलक्षण ताल धरला होता. तड तड तड, झण झण झण, खण खण खण. आवाज चढत होता. काय भानगड असावी ही? अशी का वागतायत ही एवढी मोठी दोन माणसे? यावेळी दुकानावर न बसता बाबल्या रावळ इकडे कुठे? भंडाऱ्याची माणसे कुठे गेली? का हे त्यांना माहीतच असेल? छे, काहीतरीच काय, हे कसे माहीत असेल? गावात हे कुणाला तरी माहीत असेल का, की फक्त मलाच? पण हे असे, ही माणसे रोज रोज करीत असतील? त्यांना लाज वाटत नसेल? मघा तर आपल्याला गोकुळाने जवळ घेतले तेव्हा सुद्धा किती लाज वाटली. गोकुळा, मघा केवढा तो वळ! या बाबल्या रावळाने तिला वादीने फोडून काढले होते, आणि इकडे त्या भंडाऱ्याच्या शांत्याशी हे शी. पण हे जसे फक्त आपल्यालाच माहिती आहे, तसे ते माराचे ते देखील गावात दुसऱ्या कोणालाच माहीत नाही. गाव बाबल्याला देवमाणूस म्हणतो. गाव गोकुळाला हळळ जखीड म्हणतो. गाव बाबल्या रावळावर खुश आहे, कारण बाबल्या दरवर्षी होळीला चांगला वजनदार जिन्नस देतो. यंदा तर वाडवडिलांपासूनचा मजबूत पेटारा देणार आहे. वाद्य अधिकच जोराने ऐकू येतात. झण झण खण खण. गावात सर्वांना मोठा आवाज कळतो. गुपचूप होणाऱ्या गोष्टी कळतच नाहीत की काय? बाबल्या रावळाला कोणी गोकुळाबरोबर भांडताना ऐकलेले नाही. त्याच्या माराचे, तिच्या रडण्याचे आवाजही कुणी ऐकलेले नाहीत. का नाही ती बोंब ठोकत? का खाते गुपचूप मार? पण सगळ्यांनाच कुठे मोठा आवाज करणे आवडते. काही जण काय वाटेल ते झाले तरी गुपचूप राहतात. गावाला माहीत नसलेल्या दोन गोष्टी मला माहिती आहेत, मला एकट्याला. पण मी कुठे त्या बोलणार आहे, कारण मला मोठा आवाज करता येत नाही. ढम 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 ढम. ढोल घुमू लागतो. आज होळी पेटणार. मुद्दाम वाजंत्री मंडळींना बोलावलंय. ताशा वाजू लागतो. तड 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 तड. सनई बिलकुल मंजूळ न वाजणारी, आणि झांजा त्या वाजवीत कुणी एकजण हात शेकवतो. संध्याकाळपासूनच गावात गडबड माजून राहते. लहान थोर सगळी मंडळी आपापली कामे लवकर आटोपून देवळाच्या दिशेने चालू लागतात. देवळासमोरच्या चौकात दरवर्षी होळी पेटते. चौकाच्या चारी बाजूंना माणसांची ही गर्दी. होळी उंच पेटायला हवी, देवळाच्या कळसाहून उंच. साऱ्या गावात तिचा उजेड पडायला हवा. भटांचे मंत्र म्हणून झाले, शास्त्रसंगीत पूजा झाली, आणि होळी पेटली. लहान मोठ्यांनी टिपेचे आवाज लावून नारे द्यायला सुरुवात केली. ते वाद्यांच्या वर ऐकू जायला हवेत अशा ईर्षेने. आवाज करण्यात वाद्यांची स्पर्धा सुरू झाली. ज्याला जे काही मिळेल ते तो आणून टाकू लागला. मोडके, वासे, तुटकी बाकडी, खुंट, ढलपे. प्रत्येकाची एकच इच्छा, होळी उंच पेटायला हवी, आवाज मोठा हवा. मग काय होईल? मग गंमत येईल. प्रत्येक जण गंमत करायला आतुर झाला होता. घराघरांतून कबूल केलेल्या वस्तू येऊन पडत होत्या. सावंताकडून लंगडी घडवची आली. म्हातोंडकरांकडून वाळवी लागलेले फडताळ आले. वेंगुर्लेकरांकडून झाकण गेलेले डेस्क आले. कुणाकडून काय, कुणाकडून काय. आणि बाबल्या रावळाकडून आला तो, त्याचा गावभर गाजलेला प्रचंड पेटारा. ते देखील कुलुपासकट. पेटारा भलताच जड. दोन माणसांना भारी होत होता.
तरी एका बाजूने खुद्द बाबल्या रावणानेच धरला होता. सगळ्या किमती वस्तू रावळाची होती. गावात आज त्याचा मान होता. रावळही ते ओळखून अलटीने चालत होता. आज त्याने ठेवणीतले कपडे घातले होते. डोक्याला नवीन जरतारी फेटा होता. आधीच देखणा असलेला रावळ आज नुसता नवरदेवासारखा सजला होता. त्याला पाहून जमलेले लोक हळहळले. म्हणाले, विचारो बायलेपायी फसलो, पण माणूस देवासारखो. हसान खेळान रवतो. कधी भांडण नाय, गाळी नाय. कसो दिवस काढीत असतात त्या झुडताराबरोबर. आता आग चांगलीच पेटली होती. प्रत्येक वस्तू होळीत फेकली जाताना शंख होत होता. नवीन नवीन शिव्या, नवीन नवीन बोंबा ऐकणाऱ्यांचे कान तृप्त होत होते. बाके गेली, फडताळे गेली. रावळाचा पेटाराही अग्नीत फेकला गेला. लोक खुश होते. देवाच्या नावाने गंमत करीत होते. हवा चांगलीच तापत होती. जवळ गेल्यास चटके बसतात म्हणून पोरे लांबूनच हाताला येईल ते फेकत होती. होळी उंच चढत होती. देवळाच्या कळसापेक्षाही उंच. मला राहावेना. सगळ्या गावाने गंमत बघायची आणि एकट्या गोकुळानेच काय म्हणून तोंड लपवून राहायचे. ते काही नाही. आपण तिला होळी बघायला घेऊन यायचेच. तिने नाही म्हटले तरी हट्ट करायचाच. आपला हट्ट ती पुरविलच. मीच तिच्या पोटी यायला हवं होतो असे तर तिने म्हटले. मग माझा एवढा हट्ट. पळत पळत मी रावळांच्या घरी गेलो. घरात अंधार होता. गोकुळा, गोकुळा गे. मी हाका मारल्या, पण उत्तर आलं नाही. मी सबंध घरभर फिरलो. गोकुळा घरातच नव्हती. घर राखायला शेजारची एक म्हातारी बसली होती. मी, गोकुळा कुठे विचारले. ती हात उडवून विचित्र हसली आणि एकदम माझ्या छातीत धस्स झाले. भलतेच काही मनात आले. अगदी भलतेच. मी धावतच देवळात परतलो. बाबल्या रावळापाशी गेलो. गोकुळा खय त्याला विचारले. तो देखील चमत्कारिक हसला. हातातल्या दारूच्या बाटलीचे बूच दाताने तोडून त्याने कडकडीत घोट घेतला आणि बाटली दुसऱ्या एकाच्या पुढे केली. दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे अशी ती बाटली फिरत राहिली. पुन्हा पुन्हा बाबल्या रावळाकडे येत राहिली. मी काकुळतीने त्या साऱ्यांना विचारले, गोकुळा खय, गोकुळाचा काय झाला. पण ते सगळे मला, चुप बस, गोकुळाचं नाव घेऊ नकस असं म्हणून ढकलीत राहिले. एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे. वाद्ये अधिक जोरजोराने वाजत राहिली. डिमटँग डिमटँग, झन झन झन. जिंकलेली मंडळी होळीच्या भोवती बेहोश नाचत होती. देवळातला देव पाहत होता. सारा गाव साक्षीला उभा होता. समोर साऱ्या उपयोगी निरुपयोगी सामानाची चिता पेटली होती. उंच पेटली होती. त्या दिवसापासून मला मोठ्या आवाजाची भीती वाटते आणि मोठ्या पेटाऱ्यांची सुद्धा. पण विचार केला की वाटते, आवाज इतके भयंकर नसतात. केव्हा केव्हा गप्प राहणेच त्याहूनही अधिक भयंकर असते. गोकुळा त्या दिवसानंतर कुणालाच कधी दिसली नाही. पण गाव गप्प राहिला. बाबल्या रावळाच्या पेटाराचा विषय जेव्हा निघाला तेव्हा तेव्हा गाव गप्प राहिला. एवढेच बोलून, गुन्हेगाराक शासन ह्या जाऊकच व्हया, नाहीतर देवाचो कोप नाही जातलो. पण कोण गुन्हेगार, कसले शासन. ही होती आपली आजची कथा, बाबल्या रावळाचा पेटारा. ह्यातल्या खूप गोष्टी घेण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जेव्हा कथेच्या शेवटी लेखकांनी सांगितलंय की शांत राहणं जास्त भीतीदायक असतं. कदाचित गोकुळा बोलली असती किंवा लेखक जरी बोलले असते तरी काहीतरी वेगळं होऊ शकलं असतं का. दुसरी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धांबद्दल तर आहेच. यामध्ये अन्याय कोणावर झाला, चूक कोणाची होती हे कोणालाच माहीत नाही. मात्र एका स्त्रीला तिच्या वांझोटेपणाबद्दल गाव गुन्हेगार ठरवून मोकळं झालं. त्यासाठी त्यांनी चक्क तिचा बळी दिला. गावात जे काही होत होतं त्यासाठी तिला जबाबदार धरलं गेलं. आणि अशा प्रकारे त्यांनी तिच्या स्वप्नांची, तिच्या जीवाची त्या दिवशी होळी केली. होळी आता येणारच आहे, त्याच्यामुळे हा योगायोग असावा की नाही, पण आपल्या चॅनलवरती ही कथा आली.
मी आशा करते ही कथा आणि यातला संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि हे वाचन तुम्हाला आवडलं असेल. आणि जर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.